आणि आता महाराष्ट्रभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. नाशिकमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानं पालिकेनं सर्व कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोविड सेंटरसाठी उभारलेले ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प देखील बंद करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्तानं धुळ्यातील दोंडाईचा इथे कृषी विभागाच्याकडून कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला तृणधान्यांचा आहारात समावेश व्हावा, त्यांचं महत्त्व नागरिकांना पटवून देण्यासाठी एक रॅली सुद्धा काढण्यात आली. खेडमधील जगबुडी नदीत भरणे ग्रामपंचायतीनं स्वच्छता कर्मचारी ट्रॅक्टर भरभरून कचरा थेट नदीच्या पात्रात टाकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. जळगावात पोलिसांनी रूट मार्च काढलाय. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता सुव्यवस्था राहावी म्हणून हा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये शीघ्रकृती दलासह जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. अहमदनगर पोलिसांनी मकर संक्रांतीच्या काळात मॉकड्रिल केलं होतं. या दरम्यान डमी दहशतवाद्याला अल्लाहू अकबरचे नारे देताना दाखवलं. यावर आक्षेप घेत मुस्लिम समाजानं औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली आहे. बीड जिल्ह्यातील संशयास्पद दिव्यांगधारक निलंबित 78 शिक्षकांच्या विरोधात दिव्यांग आयुक्तालयाच्या आदेशानुसार फसवणुकीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी दिव्यांग कर्मचारी संघटनेनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्याकडे केली आहे. नांदेडच्या काला येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील पोषण आहारात इडली सांबारचा समावेश करण्यात आला आहे. पोषण आहारात कडधान्य भात, खिचडी असे पदार्थ सुद्धा दिले जातात. त्यामुळे विद्यार्थी खुश आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात G20च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटी असोसिएशनच्या वतीने पश्चिम विभागीय कुलगुरूंची परिषद सुद्धा पार पडणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतून पहिला हप्ता दिल्यानंतरही अद्याप बीड जिल्ह्यातील 2470 लाभार्थ्यांनी घरं बांधलेली नाहीत. घर न बांधणाऱ्या लाभार्थ्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. योजनेचा लाभ घेऊन सुद्धा घर न बांधणाऱ्यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनानं आता कठोर भूमिका घेतली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. बारामतीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या दरम्यान मुनगंटीवार यांना त्यांच्या मतदारसंघात तशाच प्रकारचं प्रदर्शन घ्यायचं आहे म्हणून बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी ते खास करून बारामतीत आले होते. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये जाणाऱ्या रेल्वे लाईनवरील पूर्ण कोळशानं भरलेली रेल्वे रॅक अज्ञात चोरट्यांनी रिकामी केली. लाखो रुपयांच्या कोळशाचा ढीग रेल्वे लाईनवर पडलेला दिसला. कोळसा चोरीकडे रेल्वे RPF प्रशासनानं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे. औरंगाबादमध्ये जोगेश्वरीत सरपंच आणि उपसरपंचांनी सदस्यांना मारहाण केल्याची घटना घडली. अविश्वास प्रस्ताव येऊ नये म्हणून जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांनी हॉटेलमध्ये थांबलेल्या सदस्यांना मारहाण केली. ही घटना CCTVत कैद झाली. नांदेडच्या देगलूरमधील मेदनकल्लूर या गावात एका शेतात ऊसाला आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये अख्खा ऊस जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मुंबई पुणे रेल्वे मार्गावर खंडाळा घाटात वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. यामुळे मुंबई पुणेचा रेल्वेचा प्रवास आणखी सुकर होणार आहे. लवकरच वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण करण्यात येणार आहे. रत्नागिरीच्या लोटे MIDCच्या लोटे परशुराम एन्व्हायरमेंट
प्रोटेक्शन ऑफ सोसायटीला प्रदूषण नियंत्रण महामंडळानं कारणे दाखवा नोटीस बजावली. या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या सांडपाणी प्रकल्पाकडून कसल्याही प्रकारची परवानगी न घेता जमिनीमध्ये रासायनिक गाळ साठवल्याप्रकरणी भूजल प्रदूषण होण्याची शक्यता असल्यानं नोटीस बजावण्यात आली. एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादात आलेल्या चंद्रपुरातील एनडी बार बंद करण्याची मागणी होऊ लागली. सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख यांनी एनडी बारचा परवाना रद्द करण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे. नाशिकमध्ये आरपीएफच्या जवानानं रेल्वे प्रवाशाचा जीव वाचवला. धावती गाडी पकडण्याच्या प्रयत्नात प्रवासी खालती पडला. वेळीच आरपीएफ जवानानं प्रवाशाला मागे ओढल्यानं तो बचावला. रायगडच्या महाड एमआयडीसीतील मल्लक स्पेशालिटी कारखान्यात भीषण आग लागली. या आगीमध्ये 2 कामगार जखमी झालेत. आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरल्याचं पाहायला मिळालं. परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं, कारण या आगीच्या दरम्यान काही स्फोटांचे जबरदस्त आवाजही झाले. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील यपावाडी गावातील वयस्कर शेतकऱ्यानं वीज चोरी पकडण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या सोबत चक्क इंग्रजीत वाद घातला. यावेळी या शेतकऱ्यानं आपल्या अडचणी अधिकाऱ्यांच्या समोर इंग्रजीतून मांडल्या. वीज अधिकारी आणि वयस्कर शेतकरी यांच्या संभाषणाची व्हिडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली. But the Sahib will not listen what I do. Which Sahib? And at that time, tell me then the I name of not that listen. Sahib. And advocate tell if you sit there, keep quiet, and I will become to look adalat. बीडमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौसाळा शाखेच्या बाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांचे पैसे परस्पर उचलणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. पालघर जिल्ह्याच्या विक्रमगडमधील देहर्जेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. देहर्जे धरणाचं काम सुरू असून स्थानिकांचं योग्य पुनर्वसन किंवा त्यांना योग्य मोबदला अद्याप मिळालेला नाही आणि त्याआधीच हे काम सुरू करण्यात आलं आहे, त्यामुळे स्थानिक नाराज आहेत. हिंगोलीच्या कळमनुरीतील वारंगा फाटा इथे राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं. 60 मीटरच्या सर्व्हिस रोडची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. रास्ता रोकोमुळे काही काळ इथली वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. छत्तीसगडमध्ये चर्चवर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यामध्ये नागरिकांनी मूक मोर्चा काढला. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून शेकापच्या ग्रामपंचायतींना निधी वाटप करताना दुजाभाव केला जातो. या विरोधात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकरी कामगार पक्षाकडून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलंय. अमरावतीमधील तिवसा इथे वरखेड मंडळातील शेतकऱ्यांना खरीपाच्या नुकसानीची मदत अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून शेतकरी तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलनाला बसलेत. आंदोलनाची दखल न घेतल्यानं आम्हाला आत्मदहनाची परवानगी द्या, अशा प्रकारची आक्रमक मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलढाण्यामध्ये मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं. रस्त्याच्या आणि पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मनसे आक्रमक झाले. यामुळे अर्धवट कामं वेळेत पूर्ण करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. औरंगाबादमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिला चांगल्याच आक्रमक झाल्या. पालकमंत्री संदीपन भुमरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवत महिलांनी दारूबंदीसाठी जोरदार आंदोलन केलं. भंडाऱ्यातील सिंधपुरी रुयाळ मार्गावर मनसेनं रास्ता रोको आंदोलन केलं. भंडारा ते निलज महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळेपर्यंत सिंधपुरी भुयार मार्गाचं डांबरीकरण तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी करण्यात येते. भिवंडीमध्ये वकिलांनी आंदोलन केलं आहे. राज्य सरकारनं अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शहरातील नागरिक आणि वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जालन्यामधल्या वडीकाळ्या इथे 4 दिवसांपासून मराठा बांधवांचं उपोषण आंदोलन सुरू आहे. 4 उपोषणकर्ते आज बेशुद्ध पडले. या 4ही उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या प्रतिभा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रदीप करपे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या महापौर पदावर प्रतिभा चौधरी यांची वर्णी लागली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या आधीच आपला मोठा धक्का आपला बसलाय. अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांनी अर्जात सूचक अनुमोदक न दिल्यानं हा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. देशातील हिंदू धोक्यात आहेत असं परखड मत हिंदुत्ववादी नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलं. तबलिगी जमातीकडून हिंदूंना धोका असल्याचंही तोगडिया यांनी नमूद केलं. निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांच्यासारखा बोगस माणूस महाराष्ट्रात नाही. दगडफेकीचा ड्रामा तयार केला आणि स्वतःच्याच लोकांना दगड मारायला लावले असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. महापुरुषांचा अवमान होणं हे बावनकुळेंना चालतं का असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं. अधिवेशनाच्या पूर्वी राज्यपालांच्या बदलाची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर बावनकुळे यांनी म्हटलं की आदित्य ठाकरे राष्ट्रीय नेते झाल्यासारखं वागतात. आदित्य ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झालेली नाही अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिली आहे. तर विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या पत्राची दखल घेतली जाईल असंही पोलिसांनी नमूद केलं. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीमध्ये निधी वाटपाचं नवं सूत्र अंमलात आणण्यात आलं आहे. यात भाजपला 40%, शिंदे गटाला 40%, पालकमंत्र्यांना 10% आणि विरोधी पक्षांना केवळ 10% निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे विरोधकांवर अन्याय होणार असून निधी वाटपात असमानता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांनी स्वतः लक्ष ठेवू नयेत असं माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमधील राजकारण शांत होईल आणि काँग्रेस पक्ष मजबूतीनं पुढे येईल असा विश्वासही माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला. काँग्रेसमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेचे जे पाईक आहेत ते पुढे जातील त्यावर आम्ही बोलायचं कारण नाही असं भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. लातूरमध्ये उद्या शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मारकाचं अनावरण आणि लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. या कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटील आणि रावसाहेब दानवे हे देखील उपस्थित राहणार आहेत. मुरबाडमध्ये कोरावळे गावाच्या हद्दीमध्ये एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. बिबट्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो. या घटनेचा पुढचा तपास मुरबाड वन विभागानं सुरू केला आहे. बीडच्या माजलगाव बस स्थानक परिसरात मुलीची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांना पाहून 60 टवाळखोर पळ काढत होते, परंतु पाठलाग करत या सगळ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळ एका नागरिकावर वाघानं हल्ला केल्याची घटना घडली. यात निळकंठ नन्नावरे या इसमाचा मृत्यू झालाय. शहापूरमध्ये अल्पवयीन मुलीची अश्लील चित्रफित बनवून सोशल मीडियात व्हायरल केल्यानं शहापूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस या प्रकरणात पुढचा तपास करत आहेत. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.